उभटा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोना करण्याची सवय आहे. मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. म्हणून त्यांनी अशा प्रकारे क्रूर प्रकारे स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत. जादूटोनाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे या दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्या सुनेने गुन्हा दाखल केलाच केला आहे, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. अमित शहाचे एकनाथ खडसेंचे वक्तव्य समोर आले. अमित शहानी फोन करून मला दिल्लीला बोलवलं होतं, भाजपने सांगितलं होतं असं एकनाथ खडसे म्हणतात. नाही, खडसेंना आता अमित शहानी बोलवलं असेल नसेल माहीत नाही, परंतु खडसे त्या काळामध्ये निवडणुकीच्या पूर्वी लोकसभेच्या ते एकदा गेलेही होते. नंतर तिथं काय घडलं ते त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत आणि वावड्या अशा उठल्या होत्या की एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश आहे. परंतु नंतर काय घडामोडी झाल्यात याबद्दल आम्हाला माहिती नाही. धर्मांतर प्रकरणातली आरोपी असलेल्या निदा खानला जामीन मंजूर झालाय. मात्र जामीन देताना न्यायालयाने शिवकृष्णाचा उल्लेख त्याच्या मध्ये केला होता जामीन देताना. तर यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्या म्हणत हिंदू संघटनांनी याला विरोध केला आणि यासाठी काही धार्मिक तुलना झाली ती होऊ नये अशी त्यांची मागणी आहे. हे बघा, निदा खानला तुम्ही माणुसकीच्या भावनेतून सहकार्य केलं, नो डाऊट करा. ती प्रेग्नंट आहे करा, परंतु तिने ज्या पद्धतीने इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्याचाही विचार करा ना. आणि या प्रकरणाला तुम्ही देवदेवतांची नावं लावून श्रीकृष्णाचं उदाहरण देऊन जर तुम्ही निर्णय देता असाल तर मला वाटतं हे हिंदूला सहन होणार नाहीये. तुम्ही निकाल देताना तिची असलेली जी अवस्था आहे त्यानुसार जर निकाल दिला असता तर आम्हाला काही ऑब्जेक्शन नव्हतं. परंतु देवदेवतांना मध्ये घेऊन अशा प्रकारचं वक्तव्य न्यायाधीशांनी करणं मला वाटतं हे आश्चर्यजनक आहे. रेल्वेमध्ये एका मराठी व्यक्तीला मराठी बोलण्याची मागणी मागत पडली. अंधेरी स्थानकावर एका प्रवाशाला तासभर अडकून ठेवण्यात आलं होतं आणि यावरून आता मराठी एकीकरण समिती आक्रमण झाली. महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडतात. बहुतेक रेल्वेमध्ये जी काही भरती झालेली यापूर्वीची ती सर्व हिंदी भाषिक आहेत. काही टक्के लोक फक्त मराठी त्याच्यात आहेत. म्हणून तुम्ही कोणत्याही रेल्वेमध्ये कोणत्याही टीसीला पुन्हा कुणालाही विचारलं तर ते तुम्हाला हिंदीमध्येच बोलतील. आणि मग एखाद्या माणसाने जर स्वाभिमानाने मराठीत बोललं तर त्याचा परिणाम त्याला 1 तास बसून ठेवलं त्यांनी. म्हणून असे प्रकार जर महाराष्ट्रात घडत असतील तर याचा गांभीर्याने आम्हालाही विचार करावा लागेल. अनिल अंबानींच्या उद्योग समूहावर ईडीने कारवाई केली आहे. अनिल अंबानी यांच्या संबंधित प्रकरणात ईडीकडून 1021 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. आता हे ईडीचं प्रकरण आम्हाला त्याच्याबद्दलचं डिटेल माहिती नाही, पण ईडीची कारवाई गेल्या 6 महिन्यापासून अनिल अंबानीच्या प्रत्येक प्रॉपर्टीवर होत आहेत हे तेवढंच खरं आहे. परंतु आता काय नेमकं त्याचा काय चाललंय कारवाई याबद्दलची माहिती आम्हाला सुद्धा सांगता येणार नाही. संजय राऊतांनी भविष्यवाणी केली, राजकीय भविष्यवाणी. ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आहेत आणि या ठिकाणी ते चंद्रशेखर बावनकुळेंची शिफारस करतील मुख्यमंत्री पदासाठी. एकनाथ शिंदे यापुढे मुख्यमंत्री होणार आहेत. ह्या संजय राऊत आता बावचळलेला माणूस आहे. हा नवीन पोपट तयार झालेला आहे. या पोपटाला दुसऱ्याचं भविष्य सांगण्यापेक्षा या पोपटाला त्यांनी स्वतःच्या उभटाचं भविष्य काय ते सांगावं ना. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आहे काय, राज्यात कोण मुख्यमंत्री बदलणार आहे, त्याला तुम्हाला काय घेणं देणं त्याच्याशी. आम्ही पाहू ना आमच्या राजकारणाचं. उभाटाचं पुढील भविष्य काय हे या पोपटाने सांगितलं पाहिजे. हा पोपट दुसऱ्याच्या घरामध्ये डोकून उगाच तरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आम्ही सगळेजण मजबूत आहोत, आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्हाला या बातम्याचा आमच्यावर काही परिणाम होत नाही. पण याला लागून असा प्रश्न आहे, बच्चू कडू असं म्हणतात की जर फडणवीस दिल्लीला गेले तर सीएम पदासाठी एकनाथ शिंदेशिवाय पर्याय नाही. ते बच्चू कडूचं वैयक्तिक मत आहे, परंतु अशा बातम्या हे रोज येत असतात. त्या बातम्याला आम्ही एवढं सिरियसली घेत नाही. बोगस पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार मोहिते पाटलांनी जयते काबे त्याला शिवगाळ केली. ते व्हिडिओ व्हायरल झाला. आता तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, सर्वांनी पाहिलेला आहे. कशामुळे त्यांनी शिवीगाळ केली, काय झालं होतं याचा खऱ्या अर्थानं पोलिसांनी तपास करायला हवा.
ईडीला घाबरून तुम्ही पळालेले भित्रे आणि गद्दार सिद्धिविनायक व हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अरविंद सावंतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर ही टीका केली. आम्ही काय आहोत हे जनतेने स्वीकारलेलं आहे. आम्ही शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन गेलो म्हणून जनतेने आम्हाला 40 आमदाराचे 60 केलेले आणि तुम्ही तेच विचार गाडायला त्याची दलाली करत बसले होते. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले होते म्हणून तुम्ही आता 60चे 20 वर आलेले आहेत. हा फरक तुम्हाला जर जाणवत नसेल तर तुम्ही धृतराष्ट्र आहात एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल. शरद पवारांनी एनडीए सरकारचं कौतुक केलंय. महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेत जे काही बदल केले त्याबाबत हे कौतुक केलंय आणि यामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल असं देखील म्हणाले. शरद पवारांनी एनडीएचं कौतुक केलं याचाच अर्थ राजकीय समीकरण बदलण्याचे चिन्ह आहे. चला. अयोध्येतील श्रीराम मंदिरात देणगी मोडणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले. राम मंदिरात चोरी झाल्यानंतर भाविकांकडून 500च्या नोटाऐवजी 10-20 रुपयाच्या नोटा दानपीठ टाकल्या जात होत्या आणि नोटा पोहोचण्याला वेळ लागत असल्याने राजीनामे दिल्याची माहिती. असं नाहीये. आता राम मंदिर प्रकरण हे सरकारने सुद्धा गांभीर्याने घेतलेलं आहे. लोकांच्या भावनेचा तो प्रश्न आहे आणि अशा ठिकाणी चोरी होणं हे कुणालाच मान्य नसतं. म्हणून कदाचित कारवाईच्या भीतीने सुद्धा काही लोकांनी राजीनामा दिले असावे. परंतु याचा सगळा तपास ही पोलीस यंत्रणा करेल आणि जो कोणीही त्यात आरोपी असेल त्याच्यावर कारवाई मात्र निश्चित होईल. लातूरमध्ये बोगस खत समोर आले. ऑन कॅमेरा जे पोतं फोडण्यात आलं त्यामध्ये दगड गोटे आढळले. या मोसमामध्ये हंगामामध्ये बोगस बियाणे बोगस खते हे असे सगळे प्रकार घडतात आणि अधिकारी आपापल्या पद्धतीने कारवाई करतात. परंतु आता यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हे दाखल करावेत असं आमचं तरी मत आहे. आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून नितेश राणे आक्रमक झाले. ते म्हणतात की आमिर खान यांच्याकडे लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचं का असं सवाल त्यांनी उपस्थित केला. आता ह्याच आमिर खानला डोक्यावर घेऊन नाचणारे जे काही होते ना त्यांना हा राणेने विचारलेला प्रश्न आहे. 1 लग्न 2 लग्न 3 लग्न आता आणखी 4-5 1-2 वर्षांतर 4थं लग्न. यांना जो काही परवाना मिळालेला ना अशा लोकांना खरंच लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे. विजय कुमार गावित यांची बोगस स्वाक्षरी करून शासन निर्णय काढण्यात आला. त्यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार श्री चौधरी यांच्यासह चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि आमदाराच्या बनावट लेटरवरून नगर विकास विभागाने शासन निर्णय जाहीर केला. आता या संदर्भात हा तपासाचा भाग आहे. कधी तपास होईल त्यावर आपण बोललेलं बरं. एकनाथ खडसेंनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे की अमित शहानी भाजप जॉईन करण्यास सांगितलं असते बोलले. झालं ते सर हिंदी में सर आदित्य ठाकरे ने कहा है कि भगवान श्री राम को बीजेपी से बचा रहे हैं क्योंकि बीजेपी बाबर जनता पार्टी बन चुकी है. राम मंदिर लूट से ध्यान हटाने के लिए बीजेपी यूसीसी पर डिबेट करने जा रही है. अरे ये आदित्य ठाकरे पे अभी उद्धव ठाकरे की छाया तो है ही है. ये भी अभी टोमने मारने लगा है, बातें बनाने लगा है. इसको क्या पता है राजकारण की वो वहां की दशा दिशा. वहां जो भी चोरी हुई उसका तपास करना चाहिए. ये हर एक का मत है, वो भले कोई भी पार्टी का रहो. हम कभी भी राम मंदिर की चोरी का समर्थन किसी ने ना किया है ना करेंगे. इसलिए 8 आरोपी आज अंदर है और जो बाकी बचे उनके ऊपर भी कार्रवाई की जा रही है. बेफुजल की बातें करना और लोगों का मन भटकाना ये उबाटा लोगों की ये रणनीति है. कन्हैया कुमार ने कहा है कि एकनाथ शिंदे का क्या है, अमित शाह अगर फोन करके बोलेंगे एक टांग पे खड़े हो जाओ तो वो एक टांग पे खड़े हो जाएंगे. उनका कोई राजनीतिक वजूद नहीं रहा है एकनाथ शिंदे का. उन पे क्या बात है? अरे ये कन्हैया कुमार पहले जो लेक्चर देते घूमता था ना लोगों ने एक्सेप्ट भी किया. आज उसकी स्थिति क्या है? क्यों दूसरे पार्टी ज्वाइन किया था इसने? और इसका खुद का वजूद क्या है? आज खुद कहाँ है वो जो हजारों लाखों लोगों की भीड़ में भी भाषण करता था? वो आज कहाँ है? किसी के ऊपर टीका करने से अगर खुद को प्रसिद्धि लेने के लिए ये कन्हैया कुमार जैसे बहुत सारे लोग घूमते हैं. इसको हम ज्यादा महत्व देते नहीं. एकनाथ शिंदे साहब जो कर सकते वो उन्होंने करके दिखाया है. इतनी हिम्मत ना कन्हैया कुमार तो बहुत छोटा है, ना उनके पार्टी में है ना उनके समर्थकों में है. महाराष्ट्र में यूसीसी कमेटी का गठन जो है एक्स जस्टिस रंजना देसाई की सदस्यता में हुआ है. उसके ऊपर वारिस पठान ने कहा है कि
इसमें माइनॉरिटी का एक भी सदस्य नहीं है, 7 सदस्य समिति। अरे हर समिति में कोई जात पात का लेना ही चाहिए, ऐसे जरूरी थोड़ी है ना। ये रंजना देसाई वगैरह जो एक्स जस्टिस है उसको जात से थोड़ी काउंट किया जाएगा। हर इसमें जात डाल के अपने इन समाज को बहकाने का काम ये ऐसे लोग करते रहते। हम इस जात का क्यों नहीं दिए, उस जात का क्यों नहीं दिए, हर एक जाति का अगर लेने लगे तो ये 100 लोगों की कमेटी बन जाएगी। पारिस पठान ने ये भी कहा है कि यूसीसी असंवैधानिक है, यूसीसी बिल लाकर आप हिंदू पर्सनल लॉ बोर्ड को आगे कर रहे हैं। देखिए, आपको लोकशाही ने अधिकार दिया है, अगर ये गलत है तो आप इसके बारे में, वो तो खुद ही वकील है, कोर्ट में जा सकते हैं और ये सब बातों पे वो चाहे तो अपना जो भी बातें रखनी है वो कोर्ट के सामने रख भी सकते हैं। जम्मू कश्मीर के चीफ मिनिस्टर उमर अब्दुल्ला ने अब जम्मू कश्मीर में ऑपरेशन लोटस हो रहा है इस तरीके का बयान दिया। उन्होंने कहा है कि बीजेपी का एक पदाधिकारी है जो सुप्रीम कोर्ट के वकील है, उन्होंने जम्मू के एक विधायक को कहा है कि आप हमारे साथ आ जाओ, आपको अलग से राज्य का दर्जा भी देंगे और साथ में 20 से 30 करोड़ रुपए भी दिए जाएंगे। ये सब कई सुनी बातें हैं। जब खुद की कुर्सी डगमगा जाती है वो टाइम ऐसे बयानबाजी करना जरूरी हो जाता है। किसी के ऊपर आरोप लगा के खुद को सेफर साइड कैसा रखना, ये राजनीति पहले से अब्दुल्ला फैमिली में होते आ रही है और वही तरीका उन्होंने आज अपनाया है। नीतीश राणे ने आमिर खान की तीसरी शादी पर उन्हें लव जिहाद का ब्रांड एम्बेसडर कहा। नीतीश राणे ने जो कहा है वो बात एक तरीके से सही भी है। जो अब अभिनेता हो, आपकी तरफ देख के लोग एक्सप्रेशन उनको आता है, वो और कुछ अलग सोचना शुरू करते हैं। कितना बड़ा स्टार है, अगर वो स्टार ही ऐसे काम करने लगा, 1 नहीं 2 नहीं 3 शादियां करने लगा, तो उनसे हमने क्या सीख लेना चाहिए। इसलिए वो लव जिहाद का ब्रांड एम्बेसडर बन सकता है, लेकिन कॉमन आदमी के दिलों में वो छा नहीं सकता। शरद पवार साहब की एनसीपी पार्टी जो है जल्द ही एनडीए में शामिल होने वाली, ऐसी अटकलें लगाई जा रही है, लेकिन उनकी ओर से अभी तक कोई चीजें क्लियर नहीं की गई। वो शरद पवार साहब है, वो इतने जल्दी अपने पत्ते नहीं खोलेंगे। लेकिन एक बात तय है कि अब शरद पवार साहब एनडीए का गुणगान गाने लगे हैं। इसका मतलब ही ये होता है कि उनका रास्ते अब वो बदलने के चक्कर में है। 80-90च्या दशकातील शहरातले डॉन आणि कामगार नेते म्हणण्याची ओळख आहे। बाबा फरजानाच्या घरावर पोलिसांनी छापा मारलाय, त्यामध्ये 5 कोटीपेक्षा अधिकची जी काही रक्कम आढळून आली आहे। ही कारवाई झाली तर कौतुक होतं, मात्र दुसरीकडे त्या संपत्तीवरून प्रश्न देखील उपस्थित होतात। बाबा फर्जन हा एकेकाळचा डॉन जरी असला तरी तो सर्वसामान्य माणसाच्या उपयोगाचा माणूस म्हणून पाहिलं जायचं। त्याच्यावर जेव्हा 85-86ला जेव्हा अटॅक झाला त्या टायमाला एकटा लढणारा म्हणून बाबा फर्जनकडे पाहिलं गेलं। अनेक राऊंड त्यांनी तिथून फायर केले होते। सिटी चौकच्या बाजूला तो राहायचा। त्याच्यानंतर त्याची छबी हिंदू नेता म्हणून पुढे आली होती। अनेक लोकांनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता। हे रिव्हॉल्वरचे लायसन वगैरे हे सगळे अधिकृत त्याच्याकडे ऑलरेडी आहे। त्यांचा तो दारू म्हणजे हे रिव्हॉल्वर आणि गोळ्या वगैरे विकणं हा सुद्धा त्याचा एक व्यवसायाचा भाग होता। परंतु मेल्यानंतर अवघ्या 1 महिन्यामध्ये अशी कारवाई का होते याच्यावर निश्चित प्रश्नचिन्ह आहे। आता तिथे किती रोकड मिळाली, आणखीन काय मिळालं, या संदर्भामध्ये तिथे जर सीसीटीव्ही किंवा फुटेज जर घेतला असेल तरच त्याच्यातलं सत्य बाहेर येईल। 18 तास का लागले, काय कारण होते, कोणी त्याची खबर दिली होती आणि त्याने त्याच्यावर छापा टाकण्याचं कारण काय, ज्या घरामध्ये कोणी राहत नाही त्या ठिकाणी छापा टाकण्याचं कारण काय, असे अनेक प्रश्नचिन्ह आहेत। परंतु याची माहिती आम्ही निश्चित पोलीस आयुक्ताकडून घेऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।